अगं पण निदान चांगल्या हॉस्पिटलमध्ये तरी घेऊन जायला पाहिजे होतंस, दादाला सांगायला पाहिजे होतंस. तो मला चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता. नाही पण हे सगळं तुला करायचं होतं, कारण तुला या सगळ्या गोष्टींचं क्रेडिट पाहिजे होतं, कारण तुला हेच व्हायला पाहिजे होतं. तुला माझं सुख नाही बघवते का वहिनी? शिल्पी असं नाहीये. तिने तुला चांगल्याच हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि मला फोनही केला होता. अगं डॉक्टरांनी खरंच तुझं बाळ वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. अगं आम्ही सगळे काय, मी सुद्धा डॉक्टरांना हेच सांगत होते की शिल्पीला काही नका होऊ देऊ, शिल्पीला काही नका होऊ देऊ. खरंच माझ्यावर विश्वास ठेव अगं. शिल्पीला काही होऊ देऊ नका, पण बाळाला काही झालं तर चालेल, हेच ना? शिल्पी तू का केलंस असं? का? तुला जर मला प्लॉट दाखवायचाच असता ना तर तू आधी दाखवला असतास, पण नाही, तू मुद्दाम त्या दिवशी घेऊन गेलीस मला. हे काय आहे? अरे एवढं श्रद्धा आहे ना तुझं गणूवर दे. तो जे सांगेल ते तू ऐकतेस, तो जो कौल देईल तू खरा मानतेस. मग हे काय आहे? का घेऊन गेलीस तू मला तिकडे त्या दिवशी? अगं तसं नाहीये, खरंच मुद्दाम केला तू हे सगळं वहिनी. शिल्पी बास, तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतं? मला कळतंय मी काय बोलते ते. हे बघ, शिल्पी नकोय मला. अगं ऐक ना, दूध नको आहे. शिल्पी कसं सांगू अगं तुला, मी खरंच ती चिठ्ठी वाचली नाही. म्हणजे मी वाचायला जाणार होते तेवढ्यात कुहूचा आवाज आला. बाहेर आले तेव्हा कुहूला लागलं होतं आणि तसं आपल्यालाही प्लॉटवर जायला उशीर होत होता आणि ह्या सगळ्या गोंधळात ना चिठ्ठी वाचायचं राहूनच गेलं अगं. वा, छान आहे स्टोरी, कन्व्हिन्सिंग पण आहे, पण मी काही वेडी नाहीये वहिनी. गणूची चिठ्ठी तू वाचली नाहीस यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. तुला माहिती होतं त्या दिवशी माझ्या बाबतीत काहीतरी वाईट घडणार आहे, तरी सुद्धा तू मला तिकडे घेऊन गेलीस. तुझ्यामुळे माझं बाळ गेलंय वहिनी, तुझ्यामुळे. शिल्पी शिल्पी, आय एम सॉरी. अगं मला तुला हर्ट नाही करायचं होतं. मी जस्ट तुला थोडं बरं वाटावं म्हणून हे सगळं केलं होतं. शिल्पी प्लीज रडू नकोस, प्लीज शांत हो. आय एम सॉरी शिल्पी. माझ्याच नशिबात सुख नाहीये रे. सगळे दुःख फक्त आणि फक्त माझ्या वाट्याला येत आहेत. आई पण म्हणत होती, नका जाऊ तुम्ही प्लॉटवर, नका पूजा करायला जाऊ. एका पाठोपाठ एक सगळे अपशगुन घडत होते. तिचं म्हणणं होतं की नाही जायला पाहिजे आज, पण आम्ही नाही ऐकलं आम्ही. बहिणीला तिच्या गणूचा कौल पण मिळाला होता. ते सगळं मुद्दाम तिने केलंय, मुद्दाम केलंय. शिल्पी तू असं का म्हणतेस? ताई तुझ्यासाठी नेहमीच चांगला विचार करते शिल्पी, आणि आजपर्यंत तुझ्या पाठीशी ती नेहमी उभी राहिली आहे. आणि शिल्पी, ज्या घटना घडायच्या असतात ना त्या काही केलं तरी घडून जातात. आर यू सिरियस? माझं ना बाळ गेलंय आणि तरी सुद्धा तू तुझ्या बहिणीची बाजू घेतोस आत्ता या क्षणाला. मला काय वाटत असेल, माझ्या मनाला किती यातना होत असेल याचा जरा तरी अंदाज आहे तुला? एवढं सगळं होऊन सुद्धा तुला तुझ्या बहिणीची पडली. मला काय वाटतंय ना आता हे तुला नाही कळणार विद्युत.
नाही कळणार. बरोबर आहे तुझं. मला नाही कळणार तुला किती त्रास होतोय ते. बाळ तुझ्या पोटात होतं ना, माझ्या पोटात नव्हतं. अगं पण माझी सुद्धा अटॅचमेंट होती ना त्या बाळासोबत. मी देखील स्वप्न बघितली होती. काय यायचो मी, काय यायचो इथे तुला आणि बाळाला भेटायला यायचो ना. तेव्हा मुलींना का असं वाटतं ग, बापाला काहीच फरक पडत नाही, पण बाळासोबत बापाच्या सुद्धा इमोशन्स असतात. त्या सगळ्या प्रकारात तुला शारीरिक त्रास झाला मी मान्य करतो, पण तुला जे दुःख झालं ना, मलाही तेवढंच दुःख झालं अगं. फक्त तुझ्या या त्रासात मी काही करू शकत नाही ना, हे दुःख माझ्यासाठी जास्त आहे. पण जेव्हा एकदा एखादं बाळ जातं ना, तेव्हा बापाला काय वेदना होतात ना, त्या जाणून घेण्यासाठी बापच व्हावं लागतं. अरे तुम्ही पाणी आणते. अहो घ्या पाणी. नाश्त्याचं केलंय मी तुमच्यासाठी. घेऊन. नाही नाही नकोय मला. अहो पण मी चहा घेतला बाहेर, नकोय बस. काय ग, आले आले काय चालू, लगेच कामाला सुरुवात केली? अहो आज ना पार्लर मध्ये क्लायंट आले होते, त्यांना आपल्या प्रोडक्टचं प्रेझेंटेशन हवंय. त्याचेच काही पॉइंट्स काढते आणि जर त्यांना प्रेझेंटेशन आवडलं ना तर आपल्याला मोठी ऑर्डर मिळेल. चला गुड, आज दिवस चांगला आहे वाटतं. माझ्याकडे पण गुड न्यूज आहे. अरे वा, कसली बातमी? अगं आम्ही ज्या बिझनेस पार्क मध्ये काम करतोय ना, तिकडे अगदी प्रीमियम लोकेशनवर गाळा मिळालाय मोठा. अश्विनी, लीज अग्रीमेंट. बऱ्याच दिवसांनी काहीतरी बरं घडतंय. हातपाय धुवून घे आणि पेपर्स देवासमोर ठेव. हो आलोच. अरे देवा. दे रे चहा दे लवकर. ए चहा लवकर पी पटापट, आपल्याला बिझनेस पार्कला जायचं. बिझनेस पार्क का? काय स्पेशल? बिझनेस पार्कची डील करतो काय आता तू? अरे नाही रे बाबा, अश्विनीसाठी पार्लरची जागा शोधत होतो ना, तिकडे एक मिळाली. काय बोललं, परत बोल. अश्विनीसाठी जागा शोधत होतो ना आपण पार्लरची, ती तिकडे बिझनेस पार्क मध्ये मिळाली. कळलं? तू चहा घे जरा आणि थंड हो. काय पकवतोय यार. काय बोलतो तुला कळतंय का? हो. अरे इथे आपल्या पार्लरचं महिन्याचं रेंट देता देता अश्विनी बहिणींच्या नाकी 9 येतात. आपण लो बजेट म्हणून जागा शोधतोय आणि तू डायरेक्ट बिझनेस पार्क. अरे बाबा लो बजेटच आहे रे बाबा, ते वारंगमुळे मिळालंय. अच्छा, तर मिस्टर श्रेयस वाघमारे, तू कधीपासून त्याचा फेवर घ्यायला लागला? तुला खरं नाही वाटणार, मी 100 वेळा नाही म्हटलं तर 100 वेळा, पण तरी सुद्धा त्या वारंगनी ना मला न सांगता माझी सहीच घेतली रे रेंट अग्रीमेंटवर. पण तो इतका इम्पॉर्टन्स देतोय ना मला, म्हणजे त्याचं असं होतं की याला कुठे ठेवू ना कुठे बसू, असा वागतो माझ्या बरोबर, ऐकतच नाही. म्हटलं जाऊ दे, घेऊया. तुला एक सांगू का, मला आहे ना त्याच्यावरती अजिबात भरोसा येत नाहीये. एक लक्षात घे, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच, जरा सांभाळून राहा. पण तुम्हाला आत्ता ओळखतो का रे? हा, मी श्रेयस वाघमारे, त वरून ताकबात ओळखता येतो मला. अरे तुला आणि प्रतीकला काय ते संशयाचे भूताने झपाटले का रे? सारखा संशय घेत असतात. नाही पण तरी जरा सांभाळून राहा, कारण की तो खूप डेंजर लोकांसोबत फिरत असतो. अरे तू कोणाबरोबर फिरू दे, मला काय करायचंय? माझं काय घेणं देणं आहे का? आणि हे बघ, माझं घेणं देणं त्याच्याशी फक्त अंबर टॉवर पुरता आहे. बाकी तो कोणाबरोबर फिरतो, काय करतो, काही करू दे, मला काय करायचंय? आणि तो माझ्याशी पंगा घेऊ शकत नाही, कारण त्याच्यासाठी अंबर टॉवर खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे आणि तो प्रोजेक्ट पूर्ण फक्त मीच करू शकतो, हे त्याला माहिती आहे. कळलं? स्वतः हे संशय घेणं बंद कर. चल आपल्याला जायचंय. तू अजून तोच विचार करतोयस? अरे बाबा सांगितलं ना, अंबर टॉवर सोडून माझं त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, मी ठेवणार सुद्धा नाहीये त्याच्याशी पण आणि त्याच्या त्या कंपनीशी पण. ब्रिक्स अँड अँगल्स काय ती. आता हे संशय विषय बाजूला ठेव, डाऊट बाजूला ठेव, चल जाऊया आपण पटकन. चल. हा ठीक आहे, चल ठेव रे, नंतर. हेच घर असेल का?
त्या बाईच्या डायरीवर तर असंच चित्र होतं. तुझं बाळ जिथे आहे तिथे सुखरूप आहे. मी म्हणालेच होते, भूत भविष्याची पर्वा सोड, कारण सत्य एकच आहे. वहिनी, कॉफी देशील? डोकं खूप बणबणत आहे. तुला माझ्या हातची कॉफी चालेल? हो. आणते. सॉरी, मी काय नाही ते बोलले तुला. पण वहिनी, मला कळतच नाहीये मी लोकांशी काय वागतेय, काय बोलतेय. मला काहीच कळत नाहीये. पण प्लीज तुम्ही सगळे समजून घ्या मला. मी खूप डिफिकल्ट फेज मधून जाते. मला नाही कळत आहे. मला कधी कधी तर असं वाटतं की कुठेतरी बाहेर जावं आणि नुसतंच रडत बसावं. म्हणून तू दुपारी आई प्लीज, तू आता वहिनीसमोर काही बोलू नकोस. ऑलरेडी मी तिला खूप हर्ट केलंय. परत नाही हर्ट करायचं मला. सॉरी, सगळ्यासाठी सॉरी. शिल्पी, वेडी आहेस का तू? हा, आणि काय सारखं सॉरी सॉरी म्हणतेस तू? हे बघ, आम्ही सगळे तुझ्या बरोबर नेहमी आहोत. तुझ्या बरोबर जे काही झालं त्याच्यात आम्हीही जातोय. पण तू एकटी कधीच नव्हती आणि यापुढेही नसणार आहे. पण ही गोष्ट तू कायमची लक्षात ठेवायची. हो. बरोबर, अगदी बरोबर. तुझ्या चिठ्ठीणगी पेटली ती विझव असं मी तुला मुळीच म्हणणार नाही. पण ती लपवायची. बाहेर कुणालाही कळता कामा नये तुझ्या आत काय चालू आहे ते. पण का? कारण सत्य एकच आहे. मम आत्मनः. आणि तुझ्या बाळालाही तेच हवंय. त्याला या जगात यायचं होतं आणि येता आलं नाही. आता सगळं त्याच्या म्हणण्यानुसार कर. मी तुला सांगेन तुझ्या बाळाला काय हवंय ते. म्हणजे माझं बाळ बोलतं तुमच्याशी? हो, त्याचे सगळे निरोप पोहोचवत ते मला. तू त्याच्यासाठी बघितलेलं प्रत्येक स्वप्न माहितीये मला. थँक्यू. तुम्ही मला सांगा, माझं बाळ तुम्हाला काय मेसेज देत आहे ते. मी तुम्ही सांगाल तसं करीन. फक्त माझ्या बाळाला काय हवंय ते सांगा तुम्ही. मी सगळं करते. मग आधी माझ्यावर विश्वास ठेव. हो. मी सांगेन ती प्रत्येक गोष्ट कर. तुला जे साध्य करायचंय तिथेच मी तुला घेऊन जाणार आहे.
मला ना मला माझ्या बहिणीला मला सगळं माहितीये, सगळं साध्य करणार. तुझा हात दे. प्रतीक, झालंय काय तुझं? मला निघायचंय. नाही सर, आज मी नाही डॉक्युमेंट चेक केल्याशिवाय घरी नाही जाणार आहे. इनफॅक्ट सर, मी तुमचीच मदत आता मागणार होतो. मला विचारायचं होतं की ह्यामधल्या बऱ्याच डॉक्युमेंट्सवर ना वारन सरांच्या सह्याच नाही आहेत, फक्त श्रेयस सरांच्या सह्या आहेत. असं का? ते नंतर बघू रे, आता मला निघायचंय. सर, चल रे. असं नाही. हे बघा ना तुम्ही, हे बघा, इथे वारन सरांच्या सह्या नाही आहेत, इथे पण श्रेयस सरांच्याच सह्या आहेत. आणि मी आता फाईल्स तुम्ही दोघं अजून इथेच? इतका वेळ तुम्ही ऑफिसमध्ये काय करताय? चला त्याला शटडाऊन करा. घरी जायचं की नाही? खूप लेट झालाय. निघा. प्रतीक, तुला इतके प्रूफ देते तरी तुझं हे असं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. तुला किती वेळा सांगितलं, श्रेयस माझ्या विश्वासातला माणूस आहे. फक्त माझ्यासाठीच नाही तर या कंपनीसाठी तो व्हॅल्युएबल आहे. मी त्याला कधीच फसवणार नाही. आणि इनफॅक्ट मी जे काही काम करतो ते सगळं श्रेयसला माहिती असतं. आमचे सगळे व्यवहार ट्रान्सपरंट असतात. त्यामुळे तू आमच्या दोघांमध्ये न पडलेलं बरंच. हे तुझ्यासाठी खूप चांगलं आहे. या प्रोफेशन मध्ये तू खूप नवीन आहेस. 4 गोष्टी शिकून घे. जास्त ओव्हर स्मार्ट बनू नकोस, नाहीतर नोकरी हातची घालून बसशील. कळलं? Get out! निघ! तिथून पुढे मी नसताना माझ्या केबिन मध्ये कुणालाही एंट्री द्यायची नाही. कळलं? निघ! काम कर. मूर्ख समजतात वारंट. प्रतीक, अँबर टॉवरच्या साईटवर 2 व्हिजिटर्स येणार. त्यांना अटेंड करायला तू साईट ऑफिसवर जा. नाही सर, मला साईट ऑफिसवरून कॉल आला होता. त्या ज्या व्हिजिट होत्या त्या रिशेड्यूल झाल्यात. मे बी उद्या और लेट्स सी डे आफ्टर टुमॉरो. बरं, त्या कडीच्या डिलिव्हरीचं काय झालं? कडीची डिलिव्हरी तर उद्या होती ना? उद्या नाही, आज आहे. आज तुझं ना कामाकडे लक्षच नसतं. हे असं का होतंय माहितीये? दुसऱ्याच्या कामात नाक खूप असताना स्वतःच्या कामाकडे तुला लक्ष द्यायला वेळ नाहीये. सर, मी काय बोलतोय माझं एकदा ऐकून तर घ्या. पण वगैरे काही बोलू नकोस. आता तू निघ. आणि हो, निघताना मला फोन कर. म्हणजे आणखीन काही काम असेल तर तुला सांगता येईल. एकाच कामात सगळं झालं पाहिजे. डबल अलाउन्स नव्हतं पेट्रोलचं. तुम्ही निघा. काय झालं वर? काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाही. सँडर्स आर नॉट अलाउड. पण याचं काय कनेक्शन आहे? ओके, सांगते. प्लीज तुम्ही बसा ना प्लीज. ओके. कसं आहे मॅम की तुम्ही जर आता पेडिक्युअर केलं आणि गरब्याला गेलात तर तुमचे पाय खराब होणार. तर तुम्हाला पोस्ट दांडिया पुन्हा पेडिक्युअर करावं लागणार. सो त्यापेक्षा ना आता नका करू. आणि कसं नाईटला तुम्ही फुल घागरा घालणार, सो तुमचे पाय पण विजिबल नसणार त्यात. सो यू कॅन सेव्ह मनी ना. नाईस आयडिया. सो मग बुक करू? पण हे स्क्रीन ट्रीटमेंट जरा कॉस्टली नाही वाटत आहे? मॅम डोंट वरी, आमच्याकडे ना फेस पॅक, हेअर पॅक हे सगळे इन हाऊस होतात. सो तुम्हाला कुठल्याही प्रकारची रिॲक्शन होणार नाही आणि तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल. हो, पण मला ना हेअर फॉलही होतोय. हो, नो वरी, ऍक्च्युली आमच्याकडे बेस्ट सोल्युशन आहे. अश्विनी ब्युटी इसेन्शियल शिकेकाई बेस्ट रिठा हेअर स्पा ट्रीटमेंट. ती करा. ठीक आहे. मग स्किन केअर, हेअर ट्रीटमेंट आणि मेकअप तिन्हीच्या अपॉइंटमेंट बुक करा
आणि आता टोटल कॉस्ट किती होते ते सांगा मला. टोटल तुमचे 4500 होत आहेत, पण तुम्ही 2 पॅकेजेस बुक करतायत ना, सो 4000 रुपीज. ओके, आपण दुपारी ट्रीटमेंट करूया अँड इव्हिनिंगला मेकअप. ओके, डन मग. थँक्यू सो मच. ओके, बाय. माय प्लेजर. या. नाही ग सुपे, तुला मी बोलल का असं? तुला इकडं आवाज यायलेत ग. कसले म्हणजे काय? माणसांचं? ती माणसं मला काय दिसनात. अंडाळ्याच्या काकीच्या, शेतावरल्या घरच्या परसदारीतल्या, झाडाच्या शेंड्यावरले भूतांची मला आठवण येते. अंधार अंधार आहे नुसता इथं. माझ्या या नाईट ड्युटीच्या मुळे नाही का, तुला मला फक्त दिवसाच बघायला मिळते. रात्री कावा बघितलं ते कुणाला ठाव? हा, पुढल्या माहाच्या शेवटल्या गुरुवारी एसटीनं बॅग घेऊन पिवळं पातळ नेसायला लावून तुला मी हानिमूनला नेणार आहे. येशील नको माझ्यासोबत हानिमूनला? बोल ना सुप्पू. हॅलो हॅलो, झोपली का काय? झाला एकदाचा गेला. मी आता रेकॉर्डर सेटअप करतो. थांब. ते काय ते आपल्याला इथून निघावं लागेल का व्यवस्थित ना. कोणी आलं तर परत प्रॉब्लेम. सेट कर ना ते व्यवस्थित, आपल्याला निघायला पाहिजे. आता आपल्याला प्रूफ मिळेल. अहो, लॅपटॉप ठेव चुप. बंद तर करू नका. अजिबात नाही. आता मी तुझं मस्तपैकी डोकं दाबून देणार आहे. ये. नाही नको. ए नाही काय, ये इकडे. अहो, ये इकडे ये. तुम्ही पण ना. चल. गेले काही दिवस किती पळापळ केली असतो. सगळ्यांची काळजी घेत असतेस. अजिबात स्वतःकडे लक्ष देत नाहीस. शिल्पीच्या मागे तर इतकी फिरत होतीस, इतकी काळजी घेतलीस त्याची, की स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. मग मी थोडीशी तुझी सेवा केली तर काय फरक पडतोय? आणि नवरा जेव्हा म्हणतो ना की मी हे करून देतो, ही सेवा करतो, तर करून घ्यायची चुपचाप. कळलं? कसं वाटतंय? खरं सांगू का, मी तुम्हाला नाही म्हणाले, पण आता इतकं हलकं वाटतंय ना. आधी नको नको म्हणायचं, मग म्हणायचं छान वाटतंय. तसंही मी ठरवलंय आता, उद्यापासून रोज रात्री मी तुझं डोकं दाबून देणार आणि पायाला तेल लावणार आणि पाय दाबून देणार. काय काय एवढं? नाही, तुम्ही पाय वगैरे दाबायचे नाही. अरे माझी लक्ष्मीच तू, त्यात काय? पाय दाबू शकतो तुझे. दाखव दाखव पाय दाखव. नाही नाही. अगं दाखव. अगं पाय. असं काय करतो? आई तुम्ही का हळू बाहेर झोपलेत सगळे. ऐक ना. काय? हिरे मोती मैं न चाहूं. माझ्याकडे कंपनी वाचवण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नव्हता. पण श्रेयस सरांना प्रॉब्लेम होईल ना. त्यात अंबल टॉवरचं प्रोजेक्ट पण त्यांच्यामुळेच टिकलंय. तरी पण आपण त्यांना यात अडकवतोय. मग तुला अडकायचंय का? जीव प्यारा असेल ना तर थोबाड बंद ठेव. त्या केकेला असंच वाटतं की श्रेयसने त्याच्या पर्सनल कामासाठी लोन घेतलं, पण खरं काय ते फक्त आपल्या दोघांना माहिती, आणि ते आपल्या दोघांमध्ये राहिलं पाहिजे. पण सर केके कसा आहे तो तुम्हाला पण माहिती आहे. त्याचे पैसे वेळेत परत केले नाही तर तो जीव घ्यायला पण मागे पुढे बघणार नाही. श्रेयस सरांना माहितीही नाही की ते कोणाशी डील करतायत. तुला जर त्या श्रेयस बद्दल एवढी सिंपती वाटते ना तर तू घे तुझ्या अंगावर कर्ज. मला हे सगळं करताना आनंद होत नाहीये, पण उद्या मी जर मेलो ना
तर तुमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या जातील. निघा त्यातून. थँक्स श्रेयस, तू माझ्या डोक्यावरचं कर्ज उतरवलंस, पण अनफॉर्च्युनेट तू अडकलास. अगं टेन्शनचीच गोष्ट आहे ना. लास्ट स्लाइड वरती आपल्या अपकमिंग प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ऍड करायची होती. हो हो, ती इन्फॉर्मेशन पण मी ऍड केली आणि सगळं नीट ठेवलंय. आता निघूया का आपण? हो चल. अगं देवाला नमस्कार केलास का? आणि मीटिंग झाल्यावर फोन कर हो आठवणींनी. आई, मी मीटिंग झाल्यावर कळवते तुम्हाला. ऑल द बेस्ट तुम्हा दोघींना. थँक्यू. वहिनी 5 मिनिटं थांब ना, मी पण येते. शिल्पी ऐक ना, अगं या प्रेझेंटेशन बद्दल तुला काहीच माहिती नाहीये. क्लायंट्सने प्रश्न विचारले तर तुला काहीच उत्तर देता येणार नाही, नुसतं बसून राहावं लागेल. ठीक आहे. जेनी येते ना तुझ्यासोबत, ती सांभाळेल सगळं. मग निघा तुम्ही. शिल्पी सॉरी. नाही नाही, सॉरी काय अगं त्यात. ओके, जा तुम्ही. बरं येतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. आई येते मी. येते चल. हो चल. शिल्पी तुला नाश्ता देऊ का? नाही नकोय मला. प्रतीक, आपल्याला लवकरात लवकर बाबांना सगळं सांगावं लागेल. नको, प्रूफ मिळेपर्यंत नको सांगायला. तुला सिरियसनेस कळत नाहीये का? त्यांच्या जीवाला धोका आहे. अरे त्यांना काही झालं तर मी. मयुरी, आपण तसं काही होऊ देणार नाहीये. इनफॅक्ट जर आपण आता हे सगळं श्रेयस सरांना सांगितलं तर ते त्या वारंगसोबत नॉर्मली बिहेवच नाही करू शकणार आणि मग त्या वारंगला परत श्रेयस सरांवर डाऊट येईल. त्यामुळे आधी काहीतरी आपण सोल्युशन काढूया आणि मगच त्यांच्याशी बोलूया. अरे पण मी काय म्हणते, ऍटलीस्ट आपण बाबांना सावध तरी करू शकतो ना. मला ना कालपासून खूप रेस्टलेस फील होत आहे प्रतीक. मी कारण बाबांपासून काहीच लपवलं नाहीये कधी. तुला नाही सांगायचं ना, तू नको सांगू. मी बाबांना आता फोन कर. अगं पण मयुरी, तोपर्यंत हिशोबाने बाकी सगळं ठीक जाते. हे सगळं केलेलं होते ते बरोबर आहे, परफेक्ट आहे ते. चला, स्विमिंग पूल साठी अप्लाय केलं ते ऍप्लिकेशन आपलं पास झालं, ती परमिशन मिळाली आहे. गुड. रेन हार्वेस्टिंग साठी जे अप्लाय केलेलं त्याची अजून परमिशन बाकी आहे. सो दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. लेट्स सी. ठीक आहे. हॅलो, हा मयू बोल. बाबा मला रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी कॉर्पोरेशनची सर्टिफिकेट पण मिळेल. हो हो, हा हा बोल ना मयू, तू बोल. बाबा मी नंतर फोन करते तुम्हाला. काय झालं, बोल ना. नाही काही नाही. वारंग आहे का तुमच्या बरोबर? हो, मी साईटवर आलोय, पण तू कॉल का केलास ते सांग. कॉल मी ते आईचा निरोप द्यायचा होता. आईला 1 किलो बटाटे हवेत तिला येताना. घेऊन या. बटाटे? हाय, चल ठीक आहे, आणतो मी बटाटे. चल, किती 1 किलो ना? हा ठीक आहे, चल. ओके ओके बाय. बटाटे, सॉरी. मी काय म्हणतोय, साईटच्या हिशोबाने ते तिकडे. हा का बोललेलो ना नको लावूस कॉल. जेव्हापासून त्या वारंगनी श्रेयस सरांच्या सह्या घेतल्यात ना, तू सतत त्यांच्या सोबत असतो. त्या श्रेयस सरांना एकट्यात गाठणं खूप हार्ड आहे आता आपल्याला. तरी मला असं वाटतंय ना की हे तुला आता नाही सांगता आलं, इन अ वे चांगलंच झालं. कारण ना आपण आधी सगळे प्रूफ जमा करायला हवेत आणि मग श्रेयस सरांकडे जायला हवं. मग ते कदाचित आपल्यावर विश्वास ठेवतील. अरे पण प्रूफ आणायचे कुठून? काल किती मुश्किलीने ऑफिसमध्ये एंट्री मिळाली होती, तरी तिथे काही सापडलं नाही. मयुरी, आपण पुन्हा एकदा ट्राय करूया. पुन्हा एकदा ऑफिसमध्ये जाऊयात. मला असं वाटतं आपल्याला नक्की काय ना काहीतरी सापडेल. अश्विनी मॅडम नाही आहेत का? नाही येत अश्विनी मॅम. बोला ना, काय करायचं होतं? मला फेशियल आणि हेअर स्पा करायचंय. कोणतं फेशियल करायचंय? अँटी एजिंगचं. ओके, नो प्रॉब्लेम. या ना, बसा. बस. हा, तर तुम्हाला फेशियल आणि हेअर ट्रीटमेंटचे असे तुमचे 3500 होतील. एवढे कसे काय? तुमच्याकडे तर पॅकेजेस आहेत ना. मॅडम कसं आहे ना, हेअर ट्रीटमेंट आणि फेस ट्रीटमेंट हे दोन्ही वेगवेगळे पॅकेजेस आहेत. आता तुम्ही कसं केलंय, एक हेअर ट्रीटमेंट घेतली आहे आणि एक फेस ट्रीटमेंट घेतली आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला डिस्काउंट नाही देऊ शकत. अहो पण मी नेहमीची कस्टमर आहे तुमची, मग मला काहीतरी कन्सेशन द्या ना.
सॉरी मॅडम, पण मी तुम्हाला पाहिलं नाही कधी. अहो मग पहिल्यांदा आली आहे असं समजा आणि मग कन्सेशन द्या. नाही मॅडम, ऍक्च्युली आमची पॅकेजेस ठरलेली आहेत, सो ती अशी ब्रेक करून आम्ही तुम्हाला डिस्काउंट नाही देऊ शकत. जेनी, त्या म्हणतायत तर दे ना डिस्काउंट त्यांना. एवढं काय अगदी. सॉरी शिल्पी, असं डिस्काउंट नाही देऊ शकत ग मी. असे रूल्स ब्रेक नाही करू शकत. आणि असं केलं तर कुठेतरी ते फेवरिझम केल्यासारखं होईल ना. आता त्या पण म्हणतायत, तर मग द्या ना कन्सेशन मला. मॅडम, त्या मनाने खूप चांगले आहेत म्हणून असं सांगतायत, पण असं करून माझं पार्लर चालणार नाही ना. माझं म्हणजे नक्की इथलं मालक कोण आहे? ज्या टेबल खाली आपण रेकॉर्डर लपवला होता ना, त्याचा ड्रॉवर ओपन कर. अरे हा उघडत नाही, हा लॉक आहे का? अगं नाही ग, तो थोडा टाईट असतो, थोडा जोर लावून उघड. उघडला. हे बाईक, आता त्या ड्रॉवर मध्ये ना पेपर्स असतील. श्रेयस सरांनी साइन केलेले पेपर्स तिथेच असायला हवेत. प्रतीक, मला खूप भीती वाटते. ऐक, काल आपण केबिन मध्ये आलो तेव्हा तू सोबत होतास, त्यामुळे कोणी आलं असतं तर आपण सांगू शकलो असं तुझं काहीतरी काम आहे. आता कोणतरी आलं तर मी पकडली जाईल ना. हे बघ मयुरी, असं काही होणार नाहीये. आपल्याला तो पेपर ना आताच शोधायला लागेल. आणि रात्री तो वॉचमॅन दारू पिऊन येण्याची काहीच गॅरंटी नाहीये. आणि तसंही तो खूप ये जा करत असतो. मला फाईल पण मिळत नाहीये. सांग तरी त्याचा रंग कोणता होता? ओके ओके, ऐक, बघ, पिवळ्या रंगाची फाईल शोध, त्यामध्ये ते पेपर्स असतील. पिवळ्या रंगाच्या पण खूप आहेत. आय थिंक सापडली. मी अश्विनी वाघमारेची नणंद आहे. मग तर तुमचंच पार्लर झालं, तुम्हीच मालक झाल्या. तुम्ही त्यांच्या भाऊजाई ना, म्हणजे मग मला कन्सेशन तर द्यायला सांगा ना यांना. जेनिफर, यांना जसं हवंय तसं कस्टमाइज पॅकेज करून दे त्यांना. शिल्पी, अगं असं कस्टमाइज नाही करता येत. जेनी, तू मला एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा तू आधी त्यांची ट्रीटमेंट चालू कर, ते जास्त महत्वाचं आहे. कस्टमर इज अ गॉड, हे माहित नाहीये का तुला? असा अनप्रोफेशनल अप्रोच जर ठेवला ना आपण, तर पार्लरचं खूप नुकसान होईल, जे मला नाही चालणार. सॉरी शिल्पी, पण मला प्रोफेशनली वागायचं आहे ना, म्हणून हे फेवरिझम पॉसिबल नाहीये. केवढी रूड एम्प्लॉय हायर केलीये तुम्ही, ओनरचं पण ऐकत नाहीये. एक मिनिट, हे बघा, इथे कोणी ओनर किंवा एम्प्लॉई नाहीये. आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो आणि जेनी माझी कलिग आहे. अहो पण ती तुमच्या नंदेनी सांगितलेलं पण ऐकत नाहीये. शिल्पी या पार्लर मध्ये नवीन आहे, त्यामुळे तिला अपॉइंटमेंट आणि प्रोडक्ट बद्दल तितकी माहिती नाहीये. जे काही निर्णय घ्यायचे असतील ना, ते जेनीच घेते. तुम्हाला काय वाटलं, जगात तुमचं एकच पार्लर आहे? हा, दुसरं कुठे पार्लर नाहीये? माझा एवढा अपमान आतापर्यंत कधीच झाला नव्हता. मला इथे ट्रीटमेंटच घ्यायची नाहीये. जेनी, वहिनी, काय केलंस तू हे? तू जाऊ दिलंस त्यांना. अगं, मी तुझे क्लायंट वाचवण्याचा प्रयत्न करत होते ना. तू हिचं ऐकून तुझ्या क्लायंटला जाऊ का दिलंस? शिल्पी, तू जरा शांत होशील का? आणि शिल्पी, जेवढे कष्ट मी पार्लरसाठी घेतलेत ना, तेवढेच कष्ट जेनीने सुद्धा घेतले. शिल्पी, हे पार्लर ना जेनीमुळे सुद्धा उभं राहिले. त्यामुळे तिचा अपमान केलेला मला नाही सहन होणार. आणि प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. वहिनी, निदान माझा शब्द खातर, मला बरं वाटावं म्हणून तेवढ्या पुरतं तरी तिला थांबवायला पाहिजे होतंस ना तू. अगं तिला कितीही प्राइस आपण कमी करून दिली ना, तरी सुद्धा ती ऐकत नाही, अशीच चिडून निघून जाते. शी इज अ वेस्ट ऑफ टाइम. प्लीज शिल्पी, समजून घे. जेनी, प्लीज, यू डू नॉट ओ मी एनी एक्सप्लेनेशन, ओके? सॉरी, माझंच चुकलं. मी उगाच बोलले मध्ये. मला थांबायचंच नाही आता. शिल्पी, अगं असं काय करते? माझं असू दे, मी निघते. अगं ऐकून तर घे माझं. ओ सॉरी सॉरी सॉरी. आपल्याला ना नवीन जागेचं पटकन पोझिशन मिळायला पाहिजे. तिघींना इथे ऑपरेट करायला खूप प्रॉब्लेम येतोय. अगं नवीन जागा मिळणारच आहे, पण जोपर्यंत कामाचा व्याप वाढत नाही तोपर्यंत आपण इथनच ऑपरेट करू ना.
वहिनी, मला ना तुझं हेच आवडत नाही. जे असतं जेवढं असतं त्यात तू खुश असतेस, समाधानी असतेस. असं करून कसं चालेल ग? आज जर मला जागा बघायला मिळाली असती ना तर मी मस्त प्लॅन केलं असतं सगळं. म्हणजे पार्लरसाठी किती जागा ठेवायची, किंवा आपल्या दोघींना सेपरेट केबिन्स लागतील आपल्या आपल्या, तर त्याच्यासाठीची किती जागा पाहिजे ते प्लॅन केलं असतं. हो, आणि तुम्ही जे प्रेझेंटेशन केलं ना त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्याची पण गरज आहे, जे मी करीनच. आय नो तुम्हाला त्यातला काहीच एक्सपिरियन्स नाहीये, त्यामुळे तुमच्याकडनं ह्या गोष्टी राहून गेल्या असतील, पण याच्यानंतरचे सगळे प्रेझेंटेशन मीच करत जाईन. ठीक आहे. ऑल्सो आपल्याला मोठ्या कंपन्यांचे प्लांट सुद्धा व्हिजिट केले पाहिजेत, कारण मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे, कॉम्पिटिशन कशी चालू आहे याचा अंदाज घ्यायला पाहिजे. आणि तिथे जाऊन आपल्याला एक्झॅक्ट मशिनरीज, त्यांच्याबद्दलची माहिती, सगळीच इन्फॉर्मेशन मिळेल. सो हे सगळं करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हो वहिनी, आता ना छोट्या छोट्या ऑर्डर्स वरती आपण वेळ अजिबात घालवायचा नाही. सगळ्या मोठ्या ऑर्डर्स घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये आपला सगळा वेळ इन्व्हेस्ट करायचा. ठीक आहे. मी काम करते ना, या सगळ्याचा विथ टाइमलाईन एक प्रॉपर प्लॅन तयार करते. सो आपल्याला काय करायचंय काय नाही करायचंय याची ब्लूप्रिंट आपल्याकडे रेडी राहील. ओके. बापरे, केवढं बोलले मी, दम लागला मला. आता काम पण चालू झालं नाहीये तरी दम लागला. गॉड, आय नीड टू स्टार्ट माय वर्कआउट. मी काम करते, मी चक्कर मारून येते, मला जरा बरं वाटेल. जेनी ऐक ना, हा लॅपटॉप जरा नीट ठेव. आलेच मी. अश्विनी कशी आहे ग ही? कधीतरी खूप एक्साइटेड असते, नाहीतर कधीतरी हिचा मूडच नसतो बोलण्याचा. हिची ही सगळी बडबड ऐकून ना मलाच आता टायर्ड फील व्हायला लागले. तसं काही नाहीये ग जेनी, ती एवढ्या सगळ्यातनं गेली आहे ना, त्यामुळे तिचे मूड स्विंग्स होत आहेत. कधी ओरडते, चिडते, आणि तिच्या या गोष्टींकडे मी लक्ष देत नाहीये. त्यामुळे तूही हे सगळं मनावर घेऊ नकोस, कळलं? आणि कुणी काहीही बोलू, त्यामुळे तू या पार्लरसाठी किती इम्पॉर्टंट आहेस हे मला माहिती आहे. अगं अश्विनी, म्हणून नाही म्हटलं मी. अगं तुला हे सगळं सांगायची गरज आहे का जेनी? नाही तसं नाही ग. हे बघ जेनी, कुणाला काय वाटतं आणि तू काय बोललीस ह्या सगळ्याशी ना माझ्या निर्णयाचा काहीही संबंध नाही. मी हा निर्णय यासाठी घेतलाय कारण तू या पार्लरसाठी, या बिझनेससाठी, अश्विनी ब्रँडसाठी खूप कष्ट घेतलेस. त्यामुळे सर, टेंडरची फाईल कुठे ठेवली? कॉन्फरन्स रूम मध्ये. मग त्याला फोटोकॉपी लावू ना? हो, पण आधी माझी साईन घे. अच्छा, मी काय होतो, साईडचे पेपर्स कुठे ठेवलेत? साईडचे पेपर सेल्फ मध्ये. मग साने सरांची व्हिजिट आहे ना सर आज? हो. मग सोबत आपल्याला 2 व्हिजिटी प्लॅन करायच्या आहेत सर. हो. मग त्यासाठी मला ब्रोशर्सही तयार करावे लागतील. हो. मग व्हिजिटला मीच जायचं आहे ना? हो. मग तिकडचा प्लॅनही मलाच करावा लागेल. हो. श्रेयस सरांच्या अगेन्स्ट वारंग सर काहीतरी प्लॅन करतायत ना? हो. नाही, वारंग सर श्रेयस सरांसाठी सरप्राईज प्लॅन करतायत. ऑफिसच्या पोझिशनच्या वेळी काहीतरी ग्रँड करायचं ठरवलंय त्यांनी. हे आंबेडकर, आता सावरासावर करू नकोस हा. तुझ्या जे इथे होतं ना ते तू बोलून टाकलं. आता बऱ्या बोलाने सगळं कबूल कर, नाही तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल. नाही, असं काही नाहीये प्रतीक, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. वारंग सर श्रेयस सरांच्या विरोधात का काही प्लॅन करतील? श्रेयस सरांमुळे वारंग सरांचा किती मोठा फायदा झालाय. हे आंबेडकर, तुला काही मी मूर्ख वाटतो का? म्हणजे तू काही बोलशील आणि मी त्यावर विश्वास ठेवेन? बघ, बऱ्या बोलाने बोलते, सगळं कबूल कर. तू काय बोलतोय प्रतीक? मला खरंच काही माहित नाही. हे बघ आंबेडकर, आता ना तू ऑफिसमध्येच म्हणून वाचलास. संध्याकाळपर्यंत वेळ देतोय तुला. बऱ्या बोलानं सगळं कबूल कर. जर नाही केलंस ना तर परिणाम फार गंभीर होतील, कळलं? अटेन्शन अटेन्शन अटेन्शन. प्लीज माझं ऐका ना. अच्छा, ते शांत बसा बाबा, शांत बसा. ऐका. हा, बोल शिल्पी, बोल. हा. सो तुम्हाला सगळ्यांनाच असं वाटत असेल की आजची ही पार्टी का अरेंज केली गेलेली आहे, तर त्याचं कारण म्हणजे आमची कंपनी फॉर्म झाली आणि आम्हाला मोठी ऑर्डर मिळाली. त्याच्या आनंदात ही पार्टी आजची ऑर्गनाईज केली गेलेली आहे. आता पार्टी छोटीशी आहे कारण आता बिझनेस छोटाच आहे, पण जेव्हा आपला बिझनेस मोठा होईल आणि जेव्हा हे सगळे प्रॉडक्ट्स इंटरनॅशनली सुद्धा फेमस होतील तेव्हा मोठी आणि ग्रँड पार्टी करूया आपण. बरं, मी आले. अश्विनी, काय
मला वाटलं मन रमवायसाठी करते ही पार्टी. हे नाही ते उद्योग कोणी सांगितलं हिला करायला? पार्टी कशाला? हो जरा हळू बोला ना. ती आनंदात आहे तर तिला आनंदात राहू दे ना प्लीज. अर्थ आहे का याला? प्लीज. विद्युत, तुला सांगितलेले डॉक्युमेंट्स घेऊन आलास का तू? हो आणलेत ना. हे काय? बरं तुम्ही दोघं काय घेणार आहात? आईस्क्रीम मागवलंय हा? आणि विद्युत, तुझ्यासाठी सुद्धा तुला आवडते ती कुल्फी सुद्धा मागवली आहे, येईलच इतक्यात. शिल्पी तू आता कुठे रिकवर होऊ लागलीयस? थोडं दमानं घे. उगाच धावपळ करू नको, सगळं त्रास होईल. काही त्रास होणार नाही मला. मला खूप छान वाटतंय. इनफॅक्ट मी खूप एक्साइटेड फील करतेय. हा बिझनेस मला खूप मोठा करायचा आहे, खूप मोठा. हे सगळे प्रॉडक्ट सगळ्या घराघरात पोहोचले पाहिजेत, इंटरनॅशनली फेमस झाले पाहिजेत. आणि त्यासाठी मी खरंच खूप कष्ट घेणार आहे. मी आजच वहिनीला पुढचा रोडमॅप समजावून सांगत होते. सगळं प्लॅनिंग माझ्या डोक्यात तयार आहे. इतकं सगळं करायचंय, खूप काम आहे. माझ्या छोट्या छोट्या गोष्टींनी दमून कसं चालेल बरं? बरं सॉरी, मी विसरलेच. आणते. काय चाललंय काय हिचं? अरे बिझनेस अश्विनीचा, तिला न विचारता ना पार्टी ठेवली. असू दे, हा बिझनेस तिचा पण आहे ना. शिल्पी पण त्यात पार्टनर आहे. बरोबर बोलली आई. इतके दिवस पार्लर हा एकच बिझनेस होता, पण आता प्रोडक्ट सुद्धा मॅन्युफॅक्चर करायचे. पार्लर मध्ये येणाऱ्या क्लायंट्सला हँडल करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना प्रोडक्ट्स बद्दल माहिती देणं, हे सोपं आहे. मग कोणीही करू शकतं हे. पण मोठमोठ्या डीलर्स सोबत मीटिंग्स करणं, त्यांच्या सोबत कम्युनिकेट करणं, त्यांना प्रोडक्ट बद्दल माहिती देणं आणि आपला बिझनेस मार्केटमध्ये उभा करणं, हे सगळं हँडल करायला प्रत्येकाला नाही जमत. हे म्हणजे 4 शब्द असे क्लायंट समोर इंग्लिशचे फेकले आणि झालं, असं होत नाही ना. त्यासाठी जे सांगितलं तेच मी केलंय. मला माफ करा सर, मला माफ करा. किती वर्ष काम करतो एकत्र? किती वर्ष काम करतो आपण एकत्र? आणि तू माझ्यावर असं केलं आंबेडकर? लाज नाही वाटत तुला? याचं काय करू मला कळतच नाहीये. चूक माझी आहे रे. एकदा ठेच लागले ना, पण तुझं ऐकून आलं परत इकडे वारंवार विश्वास ठेवायला. अरे आंबेडकर, माझ्या एकट्याचा प्रॉब्लेम झाला असता ना तर बहुतेक माफ केलं असतं तुला. मी खरंच माफ केलं असतं. पण आता या सगळ्याची झळ ना माझ्या फॅमिलीला बसेल. पण ते मी सहन नाही करू शकत. वा चिरून टाकेन तुला. समजलं आंबेडकर? अरे आंबेडकर, तुला माहितीये का मला किती प्रॉब्लेम्स आहेत? माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स माहितीये तुला? पण नाही, आम्ही एकमेकांची साथ नाही सोडली. माझ्या बायकोनी आणि मी एकमेकांना साथ दिली आणि सुखी आयुष्य जगत होतो. पण बजावलं नाही तुला. तुला आणि तुझ्या त्या वारंग तर सोडणार नाहीये मी. तुलाही सोडणार नाही एवढं लक्षात. सर 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 शांत व्हा तुम्ही. या आंबेडकरचं काय करायचं ना ते आपण नंतर बघू. पण त्याआधी ह्याने आणि त्या वारंगनी तुमच्या खोट्या सह्या घेऊन त्या 5 कोटीचं कर्ज घेतलंय ना केके कडून. एवढी मोठी रक्कम आपण कशी फेडणार याचा विचार करूयात. 5 कोटी? कुठलीही जेनिफर, काय अक्कल आहे तिला? तरी सुद्धा तिला चांगली ट्रीटमेंट आणि तिच्या समोर माझा सतत अपमान का? म्हणून मला तर ना लिटरली असं वाटतंय की हे गोड बोलण्याचं नाटक आता संपून टाकायला पाहिजे. सरळ असं सुनवायला पाहिजे ना तिला. तुम्ही बोलत का नाहीये काही? काय बघताय तुम्ही तिकडे? अनंतात पाहते मी, अनंतात. कारण जे मला दिसतं तुला कधीच दिसू शकत नाही. कारण तुला तुझ्या अपमानापुढे दुसरं काही दिसतच नाही. पण मला चांगलं दिसतंय. कारण तुझ्या आजूबाजूला काहीतरी मोठं आणि भयंकर घडतंय. म्हणजे नांदी. प्लीज मला कळेल असं बोलाल का काहीतरी? मला हे नाही कोड्यात बोललेलं कळत. खूप मोठं आणि भयंकर संकट येणार आहे, जे जगासाठी घातक असेल. पण तुझ्यासाठी यातून काहीतरी चांगलंच घडेल. तुम्ही काय बोलताय? संकटातून कसा फायदा होणार आहे?
आलीये, त्या संकटाची वेळ आता जवळ आलीये. तू जा, निघ, आत्ताच्या आत्ता जा. तुझ्या घरी तुझी जास्त गरज आहे. तू तिथे असायला हवा आता. जा. हो हो हो. तू जे माझा सही करतोस ना, सही त्या सहीचे पेपर्स त्या केके कडे, आणि त्याला जर वेळेत पैसे नाही दिलेस तर मग तो तुला जिवंत सोडणार नाही. अरे मला मारण्यापेक्षा तू तुझं लोन कसं फेडणार आहे याचा विचार कर बाळा. नीच माणूस असतो, नीच. अरे तुला मदत व्हावी म्हणून ही कंपनी जॉईन केली मी परत, अरे तू मलाच फसवलंस. खरं सांगू श्रेयस, अरे मला तुला फसवायचं नव्हतं रे. अरे माझं अगदी प्युअर इंटेन्शन होतं, मला तुला मदत करायची होती. काय करणं, माझा ना प्रॉब्लेम झाला. माझ्या कंपनीवर एवढं मोठं लोन झालं, ते कसं फेडणार मी? माझ्याकडे कोणता ऑप्शन नव्हता खरंच. म्हणून मी काय केलं माहितीये का, मार्केटमध्ये पैसे मागितले, पण मला कोणीच मदत करत नव्हतं. अरे माझ्यासारख्या सज्जन माणसावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता रे. मग काय, मला तुझा चेहरा, तुझं नाव पुढे करावं लागलं. सो सॉरी, प्लीज मला माफ कर. असं नाही ऐकणार तू. आता पोलिसात जाऊन कंप्लेंट करतो. अरे जोपर्यंत तू तुरुंगात जात नाहीस ना, तोपर्यंत गप्पा नाही बसणार मी. रिअली? प्लीज गो. पण श्रेयस, तुझ्याकडे काही प्रूफ आहे का? असेलच ना? नाही आहे ना? आणि मी मिळूही देणार नाही. का पैशाची सोय कर, नाहीतर फुकटचा मरशी. आपल्याला लिगली कोणतीही ऍक्शन घेता नाही येणार, कारण या सगळ्या पेपरवर श्रेयसच्या सह्या आहेत. त्यामुळे हे कर्ज श्रेयसनेच घेतले हे सिद्ध होते. अरे मी नाही घेतलं बाबा कर्ज, ते पैशाला हात पण नाही लावला मी. नकळतपणे घेतल्या माझ्या सह्या त्याच्यावर. सह्या करताना मला माहित पण नव्हतं ते पेपर्स मध्ये काय लिहिलंय. अरे पण श्रेयस, त्याने हे प्रूव्ह नाही होत ना. हा, तुझे हातपाय बांधले असते आणि तुझ्याकडून सही घेतली असती आणि आपल्याकडे त्याचं फुटेज असतं तर काहीतरी झालं असतं. पण फक्त बोलण्यात गुंतवले आणि सही घेतली हे कारण कोर्टात नाही चालणार. म्हणजे आता सगळं आपल्या हाताबाहेर गेलं. नाही, तसं नाही बाबा. मी सबनी सरांशी बोलतो याबद्दल, ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. पण सध्या तरी सगळंच श्रेयसच्या विरोधात आहे. ऐक बाबा, आता एवढं मोठं कर्ज आपण कसं फेडायचं? बाबा तुम्ही हातपाय नका घालू, मी करतो काहीतरी. विद्युत, चल बाहेर जाऊन बोलूया. चल. हा, का आपण पोलीस केस का नाही करू शकत? कारण श्रेयसने हे कर्ज कोणत्याही बँकेतून किंवा ऑथोराइज पद्धतीने घेतलेलं नाहीये. त्याने एका इंडिव्हिज्युअल माणसाकडून हे पैसे व्याजावर उचलले, ज्यात कुठलीही अग्रीमेंट नाहीये, कुठलीही स्टॅम्प ड्युटी नाहीये, कुठलेही टर्म्स नाहीयेत. थोडक्यात आपल्याकडे कोणतेही पुरावे नाहीयेत. थोडक्यात हे इल्लीगल पद्धतीने घेतलेलं कर्ज आहे. त्यामुळे आपण पोलिसात त्याची तक्रार सुद्धा करू शकत नाही. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला पेपरवर लिहिल्याप्रमाणे हे 5 कोटी रुपये परत करायचे. हे सगळं ठीक आहे श्रेयस, पण 5 कोटी ही मोठी रक्कम आहे आणि इतक्या कमी वेळात आपण हे जमा कसे करणार? कमी वेळात म्हणजे एक्झॅक्ट किती दिवसात परत करायची? वाघमारे, 7 दिवस, फक्त 7 दिवस आहेत तुझ्याकडे. रिमाइंड करायला फोन केला होता. जर 7 दिवसात पैसे परत मिळाले नाहीत तर? काय रे, काय झालं? कोणाचा फोन होता? 7 दिवस. काय?
7 दिवसात आपल्याला 5 कोटी उभे करायचे आणि परत करायचे. मयूर प्लीज अगं सांग ना पटकन काय झालंय. अगं मयुरी बोलशील तर कळेल ना मला. बाबांनी ज्यांच्याकडून लोन घेतलं होतं ना त्यांनी गेलंय. माणसं खूप वाईट आहेत ग. मला भीती वाटते ग. त्याने बाबांना काही केलं तर किंवा तुला काही केलं तर त्यांचं ना आपल्या घरावर आपल्यावर लक्ष आहे. मयू शांत हो. मयू नको घाबरू बाळा, काही होणार नाहीये. आपण घाबरलो ना की समोरचा अजून घाबरवतो आपल्याला. हे सगळं काय चाललंय. आणि म्हणा बाबा आहेत ना, बाबा करतील सगळं व्यवस्थित, काही होणार नाहीये. दादा कुठून आणणार आहे इतके पैसे. ही माणसं तर घरापर्यंत आली आहेत. हा घाबरायचं नाही. नाही शांत हो, काही होणार नाही. सावध राहा. काळ तुझी परीक्षा घेत आहे. दैव तुझी परीक्षा पाहत आहे. अहो पण परीक्षा म्हणजे कसली परीक्षा. ते मी तुला आत्ताच सांगू शकत नाही, पण तुला सावध राहावं लागणार आहे. हा परीक्षेचा काळ संपला की तुझं सगळं चांगलं होणार आहे. तुझी भरभराट होणार आहे. तू खूप यशस्वी होणार आहे. अहो कसली भरभराट. काय बोलताय तुम्ही. घरात काहीच चांगलं होत नाहीये. सगळं चुकतंय. दादाने ज्यांच्याकडनं लोन घेतलं होतं ती माणसं, ती गुंड कधीही येऊ शकतात. रस्त्यावर येण्याची वेळ आली आणि तुम्ही म्हणताय भरभराट होणार, चांगलं होणार. अहो काय चांगलं होणार आहे. हेच तर चुकतंय ना तुझं. तू फक्त आजचा विचार करते आहेस. तुझ्या डोळ्यासमोर जे घडतं तू फक्त तेच पाहू शकते. पण मी त्या पलीकडचं पाहू शकते. आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी तुला सांगितल्या आहेत त्यातली कुठलीही गोष्ट चुकीची घडली नाहीये. पण आता जे काही सांगणार आहे ते नीट लक्ष देऊ नाही. आणि इथून पुढे तुझं सगळं चांगलंच घडणार आहे. ते जर का तसंच घडायला हवं असेल तर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न कर. तुझं भविष्य आता तुझ्या हातात आहे. सावध राहा. कान आणि डोळे नीट उघडे ठेव आणि भविष्याची हाक ऐक. भूत भविष्याची चिंता सोड. कारण सत्य एकच आहे. मम आत्मना. बाबा तुम्ही असं अचानक गावी का चाललाय. बेटा मला जरा अर्जंट काम आलंय ना म्हणून जावं लागेल मला. मग मला गोष्ट कोण सांगणार रात्री. मी सांगणार. अच्छा कुहू, मी परत आलो ना की तुला 2-2 स्टोरीज रोज रात्री ऐकवणार आणि जोपर्यंत तुला झोप लागत नाही ना सांगतच राहणार. प्रॉमिस. ठीक आहे, आयडिया चांगली आहे, पण मला गावावरून एक स्पेशल गिफ्ट आणायचं. ओके आणतो. प्रॉमिस. आई येतो. सांभाळत जा रे.
आणि हे बघ, अजिबात काळजी करू नकोस, कळलं तुला? मी जे काम करायला जातोय ते करूनच ये. दादा खरंच काळजी घे. थँक्स. बाबा, बाबा येतो. बाबा, हे घड्याळ? हे घड्याळ तू जेव्हा घेतलं होतंस ना, तर मला फारसं काही पटलं नव्हतं. मी नाराज होतो तुझ्या. पण तुझं असं मत होतं की हे घड्याळ घातलं म्हणजे माझे चांगले दिवस सुरू झाले. आणि श्रेयस, त्याच पॉझिटिव्ह विचाराने आज हे घड्याळ मी तुझ्या हातात बांधतोय. जा, यशस्वी होऊन परत ये. आणि मला खात्री आहे तुझ्या परत येशील ना घरात, तर आपल्या घरातले दुःखाचं सावट निघून गेलं असेल. घरात सुख आणि आनंदी आनंद असेल. यशस्वी हो. पाय पडतो. सुखी राहा. आणते बॅग. मी पण येते. अगं तू कशाला? मी आता डायरेक्ट बस स्टँडवरच जातो. तू नको येऊस. येतो येतो बघ. काय झालं? उठून का बसलीस? झोपेत नाहीये का? अस्वस्थ वाटतंय ग. मनात विचित्र विचार येत आहेत. यांना काही नाही. आई, एवढी काळजी वाटते ना, तर एक फोन कर. आपल्याला कळेल कुठपर्यंत पोहोचलेत बाबा. नाही, नको. रात्रीचा प्रवास आहे. झोपले असतील तर उगाच झोप मोडून. उद्या सकाळ झाली की तेच फोन करतील म्हणून. आणि उद्याचा दिवस तुझ्या बाबांसाठी खूप महत्वाचा आहे. हो ना, मग झोप आता. आता काय? तू आंबडेकर यांना भेटेल ना? आणि भेटला तरी तो त्यांच्या बरोबर ये. नाही, त्याने काही करून यांच्या बरोबर यायलाच हवं. येणार तो. आई, आपल्याला बाबांचा उद्या फोन आला ना की सगळं कळेल. इतका नको विचार करूस. थकली आहेस तू सकाळपासून. तू झोप आता. तू झोपले की मी जा. तुम्हाला माहिती होतं माझ्या दादाचा ऍक्सिडेंट होणार आहे? तुम्हाला माहिती होतं? तुम्हाला माहिती होतं का माझ्या दादाचा ऍक्सिडेंट होणार आहे? तुम्हाला भविष्य दिसतं ना, पुढचं सगळं कळतं. मग तुम्ही मला सांगितलं का नाही? का नाही बोललात माझ्यापाशी? हे मी माझ्या दादाला जाऊच दिलं नसतं मला जर हे माहिती असतं तर. मला फक्त बदलणाऱ्या काळाचे पडसाद ऐकू येतात. दृश्य पुसटशी उमटतात पटलांवर. स्पष्ट घटना डोळ्यासमोर अजूनही तरळत नाहीत. काय 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 बोलताय तुम्ही? हे काय बोलताय? हे नका बोलू असं. कोड्यात मला काही कळत नाही. हे सगळं नॉर्मल बोला. तुम्हाला माहिती होतं तर तुम्ही मला का नाही सांगितलं?
माझ्या दादाला वाचवता आलं असतं तुम्हाला. तुम्ही नाही केलं, मुद्दाम सांगितलं नाही तुम्ही मला. वाचवू तर मी स्वतःलाही शकत नाही. माझं काम होतं तुला सावध करणं, आणि ते मी चोख केलं. कधी कधी सावध केलं तुम्ही मला? कधी सावध केलं? शांत हो. नाही शांत होणार मी. नाही शांत होऊ शकत मी, कारण माझ्या दादाच्या जीवाचा प्रश्न आहे. तो जिवंत आहे की नाहीये हे सुद्धा आम्हाला कळलेलं नाहीये. तुम्ही मला आधी सांगायला पाहिजे होतं. हे तुम्हाला सगळं कळतं, भविष्य दिसतं, मग का नाही सांगितलं? एकतर हे काहीतरी कोणी खेळण्यासारखं बोलता, नॉर्मल नीट भाषेत माणसं जशी बोलतात तसं सांगत पण नाहीत. मला फक्त एवढंच सांगा की माझा दादा सुरक्षित आहे की नाही. ते मी तुला नाही सांगू शकत, पण जे घडतंय ते उघड्या डोळ्यांनी पाहत राहा. मी तुला आधीच सांगितलं होतं, येणारा काळ हा परीक्षेचा आहे. तयार राहा. तुम्ही जर असं हवेतच बोलणार असाल तर मला यायचंच नाही इथे. मला थांबायचं नाही. मी परत कधीच येणार नाही. कुदर खा. दिदू काय झाले मला खरं खरं सांग ना ग. कुश आणि मुलगी आहेस ना, प्लीज खा. दिदू आजू इतकी का रडत होती आणि बाबा अजून का नाही आलेत घरी? सांग ना मला काय झालंय नक्की. बाबा सांगून गेले ना तुला गावाला चाललेत म्हणून. चल पटकन एक घास खाऊन दे, शाणी मुलगी आहेस ना. नकोय मला. बाबांना काय झालंय ते सांग ना प्लीज. अगं बाबांना काही झालेलं नाहीये, ते जाताना सांगून गेले ना गावी चाललेत. मग सगळे बाबांची इतकी काळजी का करतात आणि सगळे इतके सॅड आहेत आणि आजू पण रडत होती. सांग ना दिदू प्लीज. कारण आजीला खूप आठवण येत होती ना, म्हणून आजी रडत होती. तुला आठवण आल्यावर कशी तू रडतेस? नाही तू खोटं बोलतेस. बाबांना नक्की काहीतरी झालंय. खूप काही झालेलं नाहीये बाबांना, बाबा बरे आहेत. मग बाबा परत कधी येणार आहेत? मला त्यांची खूप आठवण येते. अगं ते सांगून गेलेत ना तुला की येताना ते गिफ्ट पण आणणार आहेत ना. हा मग आता खा चटपट. आई आज पार्लरला नव्हती गेली. सगळ्यांचा मूड इतका ऑफ आहे, सगळे इतके सॅड आहेत. रोज बघ ना सगळ्यांचा मूड इतका चांगला असतो, सगळं हॅपी वातावरण असतं, सगळे एकमेकांशी गप्पा मारत असतात. आणि आज बघ ना कोण एकमेकांशी बोलत पण नाहीये. अगं बाबांना काही वाईट माणसं ना फोन करून त्रास देत आहेत, म्हणून घरात सगळे सॅड आहेत. म्हणून मामा आणि आबा बाहेर गेले. मी ऐकलं ते पोलीस काकांबद्दल. ते वाईट माणसांची कंप्लेंट करायला गेलेत तिकडे. तू किती वेळा सांगितलं तुला, किती प्रश्न विचारतेस. तू खाऊन घ्या पटकन, नाही तर मी तुला काही सांगणार नाहीये. खा. सगळ्या घरात मला माझ्याशी कोणीच बोलत नाही आणि तू बोलतेस तर तू नेहमी ओरडतेस मला. आणि कोणीच सगळ्यापासून जेवलं नाही, मी कशी जेवू एकटी? सॉरी, आय एम सो सॉरी. आय होप आजोबा घरी येताना बाबांबद्दल काहीतरी चांगलीच बातमी घेऊन येतील. शांत बसा. ऍक्सिडेंट स्पॉटला जाऊन काही उपयोग होणार नाहीये. तुमच्या हाती काही घावणार नाहीये. अहो ऐका माझं. अहो तिकडे गेल्यावर प्रवाशांचे नातेवाईक, मीडिया, संपूर्ण गर्दी आहे. सगळा गोंधळ उडलाय तिकडे. सगळीकडे आम्ही बॅरिकेड्स लावलेत. गर्दी कंट्रोल नाही झाली तर आम्हाला पोलिसांना स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायच्या ऑर्डर्स आहेत. आणि हे बघा, पोलिसांना कॉपरेट केलं तरच वेळेत इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईल. आणि काका त्या बसमध्ये तुमच्या मुलासोबत बाकीचे प्रवासीही होते, पण त्यातला एकही वाचला नाहीये. इन्स्पेक्टर साहेब, हे असं बोलू नका. असे शब्द तुम्ही तुमच्या तोंडून काढू नका. माझ्या शरीराचं काही होऊ शकत नाही. सिरियस माझा ग्रुप बसेल. नाही काही होऊ शकत. बाबा प्लीज शांत व्हा. हे बघा इथे चिडचिड करून काहीच होणार नाहीये. प्लीज. इन्स्पेक्टर साहेब मला तिकडच्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा नंबर द्याल का प्लीज? मी जरा माझ्या पद्धतीने बोलून बघतो. अहो त्याचा काही उपयोग होणार नाही. ते पण तुम्हाला अशीच उत्तरं देतील. बघा माझं ऐका, तिथे जाऊन पण तुमच्या हाती काहीच लागणार नाहीये. आणि काकांना तर अजिबात नेऊ नका, कारण की तिकडचा एवढा गडबडलेला माहोल पाहून काकांना खूप त्रास होईल. मला तिकडचं काही अपडेट मिळालं तर ती माहिती तुम्हाला मी देईन. आणि आमची टीम कालपासून हेच काम करते. जय हिंद साहेब. इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट.
जैन सर. सर आता एक रिपोर्ट आलाय, कन्फर्म आहे का तो? रिपोर्ट मधला काउंट. ओके सर. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? हा त्याच ऍक्सिडेंट संदर्भातला रिपोर्ट आहे का? हो. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी टू से सगळे ऑन द स्पॉट गेले. सगळे म्हणजे? हो, म्हणजे त्या बसमध्ये एकूण 27 प्रवासी होते आणि क्लीनर प्लस ड्रायव्हर अशा 29 बॉड्या घटनास्थळी सापडल्या. नाही, हे शक्य नाही. बॉडीज म्हणजे श्रेयस? डेड बॉडीज, नो सर्वायवल. बसनी पेट घेतल्यामुळे एकही प्रवासी वाचला नाहीये. त्यांना मोठा मानसिक धक्का बसलाय, त्यामुळेच त्यांना चक्कर आली. डॉक्टर तिची अवस्था बघवत नाहीये. ती सत्य स्वीकारायला तयारच नाहीये. ट्रॉमामुळे त्या डिनायल मध्ये आहेत. शी नीड्स टू एक्सप्रेस. त्यांनी जर आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत तर त्यांना खूप त्रास होऊ शकतो. त्यांनी रडलं पाहिजे. आम्ही काय करायला पाहिजे? मिस्टर श्रेयस आता या जगात नाहीत हे सत्य त्यांना ऍक्सेप्ट करायला लावा. त्यांच्याशी बोला. हे बघ मळी, तू एकटी नाहीयेस, मी आहे तुझ्यासोबत. हे बघ, आपल्या दादी काही झालं असलं ना तरी मी आता तुझ्या सोबत आहे. इकडे बघ, तू तुझ्या बाबांसारखी ब्रेव आहेस ना. बघ आता रडायचं नाही. बघ तू आता वरती जा तुझ्या आईकडे. तिला तुझी जास्त गरज आहे. वरती त्याची हिंमत नाही होते मयुरी वरती यायची. तू जा, मी विद्युत सर आले ना की त्यांच्याशी बोलतो. मयुरी वाघमारे आणि हा बाबा, ताई अजूनही बेशुद्धच आहे. श्रेयसला काही झालं नाही, श्रेयसला काही झालं नाही, एवढं एकच वाक्य बोलते. कोणाचं काही ऐकत नाही. तर त्याने मारणार आपल्या तिचं. तुम्ही काहीतरी करा ना, माझ्या श्रेयसला परत आणा. शिल्पी, मला सांग, तू तुझ्या गोळ्या घेतल्यास? एवढी चिडतेस का तू? बरोबर, त्यामुळेच असं होतंय. अगं काही खाल्लं नसशील, चेहरा बघ किती पेल दिसतेस ती. मी तुझ्यासाठी ज्यूस किंवा काहीतरी खायला करून आणते. अगं तू जाऊ दे मला. तू कुठे गेली होती? आणि तुला मी सगळी जळमट साफ करायला सांगितली होती, पंखे पुसून ठेवायला सांगितले होते मी. अगं बाबा यायच्या अगोदर ना सगळं घर कसं लख्ख झालं पाहिजे. आणि श्रेयस येणार आहे आणि असं का विचारताय? माझी खात्री आहे नवरात्र सुरू झाली ना की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सगळं काही छान होईल बघा. आई तू गोळी दे तिला. गोळी आता ही कसली गोळी? मयू, अगं तुला चक्कर आलेली म्हणून डॉक्टरने दिली. अरे बापरे, म्हणून मी अशी झोपून राहिले का? मला कळलंच नाही ग मी कशी झोपले. पण तुम्हाला मी सगळ्या सगळं गोष्टींमध्ये मदत करते. करा. स्वयंपाकघरात पण हो. बरीच काम आहेत आणि दिवा पण घासायचे. आई तू आराम कर, मी सगळी कामं करते. हा मी पण आई तुम्ही वहिनी होतं मला. वहिनी तू पड बरं. हा तू पड जरा.
खूप काम आहेत अगं. हो वकीलचं काम. अगं खूप नवरात्र जवळ आली, सगळ्या गोष्टी करायच्या. बाबा एक मिनिट. बाबा तुम्ही आत नका येऊ. मी आणि बबन आत जातो, तुम्ही इथेच थांबा. विद्युत टीव्हीवर न्यूज बघितली ना, तेव्हाच आज काय परिस्थिती असेल याचा अंदाज आला मला. आणि एक लक्षात ठेव, ज्याला बघायला आलोय ना आपण, तो माझा मुलगा आहे. या काही अनआयडेंटिफाईड बॉडीज. बस पेटल्यामुळे सर्वांचे चेहरे जळून खाक झालेले. तुम्हाला जर ओळख पटत असेल तर बघा. आणि काका तुम्ही प्लीज बाहेर थांबाल का? नाही मी बाबा काका बाबा सावरा सोदर बाबा. काका काका तुम्हाला सांगत होतो आतमध्ये नका येऊ. बाबा प्लीज काळजी घ्या बाबा. कसं झालं रे विद्युत? माझ्या मुलाला माझ्या डोळ्यासमोर मी जन्म दिला ज्या मुलाला आयुष्यभर सांभाळलं, त्याची प्रत्येक गोष्ट आजपर्यंत पूर्ण केली, हौसेनं सांभाळलं रे. आणि आज मी त्याला बघूही शकत नाही रे विद्युत. विद्युत त्याला खूप त्रास झाला असेल ना, खूप ओरडला असेल तो. एक माणूस असा कसा इतका जगू शकतो रे? तरी हाका मारला असेल, आरडुरड केली असेल, आक्रोश केला असेल पंड्या, पण आपण कुणीही त्याच्या मदतीला जाऊ शकलो नाही. किती दुर्दैवी बाब आहे रे मी, की मी माझ्या मुलासाठी काहीच करू शकलो नाही. श्रेयस माफ कर बेटा आपल्या बापाला, माफ कर श्रेयस मला. अरे पण जेव्हा त्याला माझी खूप गरज होती तेव्हाच मी त्याच्या मदतीला येऊ शकलो नाही. मी त्याला मृत्यूच्या तोंडी दिलं. माझ्या मुलाचं मला एकदा शेवटचा चेहराही पाहता येणार नाही. असं कसं बोलू शकता तुम्ही? आई अहो काय बोलताय तुम्ही? ते सुखरूप आहे तो, का रडताय तुम्ही? नका ना असं करू. ताई ऐक माझं. ताई श्रेयस आपल्याला सोडून गेलाय. श्रेयस आपल्यात नाहीये. अगं आम्ही गेलो होतो तिथे, त्या सगळ्या डेड बॉडीज आहेत ना, आम्ही आमच्या डोळ्याने पाहिल्या आहेत. अगं त्या ऍक्सिडेंट मध्ये कोणीच वाचलं नाहीये. आपलं श्रेयस सुद्धा. तू चेहरा बघितलास का त्यांचा? ताई त्या सगळ्यांचे चेहरे आहे ना ओळखण्या पलीकडे गेलेत. त्या चेहऱ्यांची जी अवस्था होती ना, मी तुला नाही सांगू शकत. असतील ना, सगळ्यांचे चेहरे ओळखण्याच्या पलीकडे गेले असतील, पण हे त्यात नाही आहेत, कारण त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं ते येणार आहेत आणि ते येणार आहेत. अरे बास. ताई ऐक माझं, मला सांग तू श्रेयस नव्हता का त्या बसमध्ये? हो होते ना त्या बसमध्ये, मी कुठे नाही म्हणते, होते ते. प्लीज तू समजून घ्यायचा प्रयत्न कर. श्रेयस आपल्यात नाहीये, तो आपल्याला सोडून गेला. अगं त्या बस मधलं कोणी वाचलं नाहीये. पोलिसांनी सुद्धा तसं स्टेटमेंट दिलंय. हे बघ आपल्याला आहे ना आपल्या सगळ्यांना ऍक्सेप्ट करावं लागेल की श्रेयस आता नाहीये.
विद्युत निदान तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. तू का समजत नाहीयेस ताई? श्रेयस आपल्याला सोडून गेलाय. श्रेयस नाहीये. तुम्ही या म्हंटल ना. आई मी आले. काय बाई आहे आगाऊ. कशाला आली होती इथे काय माहित. का आलात तुम्ही इथे? कशासाठी? आमच्या घरी सगळेजण खूप डिस्टर्ब आहेत आता. तर तुम्ही येऊन प्लीज आणखी काही गोंधळ घालू नका प्लीज. का हसताय तुम्ही? एक मिनिट. तुम्हाला जसं भविष्य दिसतं तसंच ते भविष्य तुम्हाला कंट्रोल पण करता येत असणार. याचा अर्थ हे सगळं तुम्ही घडवून आणलात. हो का? कशासाठी? मला बहिणीला त्रास द्यायचा होता. तिच्या बाबतीत ऑब्विसली मला वाईट घडवून आणायचं होतं. पण माझा दादा, माझा सगळा भाऊ, त्याच्या बाबतीत तुम्ही का असं केलं? का? जन्म मृत्यूचं नियंत्रण हे विधात्याच्या हातात असतं.